पवार साहब, आई हैव गिवन यू अ लिंक, आप इस लिंक को ज्वाइन करिएगा। एंड अर्चना, मैंने आपको भी भेजा ये लिंक। ओके ओके सर। गुड आफ्टरनून सर। हाँ मैडम, गुड आफ्टरनून। बस आप लीजिए मैडम आपकी क्लास। यस सर। पुष्पलता, मैं आपको होस्ट बना रहा हूँ, फिर आप मुझे वो ब्रेकआउट रूम को आप बंद मत करना। एक मिनट, आई थिंक कोई गलत है। पुष्पलता पवार नहीं, प्रसन्ना पवार है बिकम होस्ट। प्रसन्ना पवार, नाउ यू नीड टू मेक। सर प्रसन्ना पवार इज अ स्टूडेंट। प्रसन्ना, आप प्लीज पुष्पलता मैडम को होस्ट बना दीजिए। प्रसन्ना, आप सुन रहे हो बेटा मनीष सर क्या कह रहे हैं आपसे? प्रसन्ना, आप पुष्पलता मैडम के नाम पे जाओ, राइट क्लिक करो और मैडम को होस्ट बनाओ। पुष्पलता, नाउ यू नीड टू सेंड मी टू द ब्रेकआउट रूम। आप मुझे असाइन करिए, वो ब्रेकआउट रूम एक जो बना हुआ है मुझे असाइन करो, सो दैट आई कैन ज्वाइन। सर कर दिया। मॅम तुम्ही लेक्चर स्टार्ट करा। हो हो चलो, थँक्यू। येस प्रशंसा, अयान, शुभ दुपार। शुभ दुपार मॅम। अरे आवाज कसा झाला? तब्येत बरी आहे ना? नाही, ऍक्च्युली फिवरिश आहे आणि जरा पोटात असं ढवळल्यासारखं होतंय. का रे, काय मार खाल्लंस की कुठे बाहेर गेलेलास? माहित नाही, मग अशी अचानक तब्येत खराब झाली? कालपासून आहे. डॉक्टरकडे गेलेलास? नाही. का रे, घरच्या घरीच? हा म्हणजे आता वेळ मिळाला की जाणार दाखवायला काय असेल तर, बट एवढं काय त्रास तर नाही. फक्त त्यामुळे आवाज पण तुझा जरा हे झालाय आणि तू पण एकदम डल दिसतोय. प्रशंसा, का ग प्रशंसा, थोडी मनीष तुझ्याशी एवढं बोलतायत, तू आपली म्यूट करून बसतेस. का बोलायचं नसतं टीचरशी? त्या मॅडमला बोल ना, बॅक मुली 5 मिनिटात आली. 5 मिनिटात येते बोलली काय झाले? प्रशंसा, लास्ट टाइम कुठे होतीस? आमची मॅडम एक वेळी येते, एक वेळ काय बोलून जाते. का ग? चल पुढचं चॅप्टर तुला स्कॅन करून ठेव. मी जरा थोडीशी आपटीची रिव्हिजन घेते, ठीक आहे? मी स्क्रीन शेअर करतेय. अयान आणि प्रशंसा तुम्हाला दिसते का मला सांगा. स्क्रीन दिसते मला? मोठ्याने मला हो की नाही? हो मॅम. हा, आता मी तुम्हाला एक अपठित एक्झाम मध्ये कुठले महत्वाचे आहेत त्याच्याशी रिलेटेड आहेत जरा महत्वाचं मी फाइंड आउट केलंय. मला जरा तुझ्या दोघांची रीडिंग घ्यायची आणि चेक करायचं तुम्हाला किती समजतं, ठीक आहे? लाईन वाईज तुम्ही रीड करा, जोपर्यंत हे दोघे स्टुडंट येत नाहीये. अयान, हा अपठित उतार आहे. आधी आपण एकदा वाचणार आहोत. एक लाईन तू वाचायची, एक लाईन प्रशंसा वाचणार आणि जे तुम्हाला समजले तसं मिनिंग तुम्ही मला सांगा. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? हो मॅम. हा, प्रशंसा का ग बोलतच नाही? 4 प्रश्न विचारले की प्रशंसा एकाच उत्तर देते. का ग? हा, आता आमचा आवाज येतोय आणि जरा तुझा माईकचा बघ ना, खूपच स्लो येतोय आवाज. आयाची तब्येत बरी नाही तरी पण तुझा आवाज एवढी व्यवस्थित येतोय. तुझा आवाज कसा का होतो? हा, स्टार्ट. प्रशंसा तुझ्याकडून स्टार्ट करूया. नॅशनल जिओग्राफी वाच. प्रशंसा, प्रशंसा, आगी मी. हा, वाच ना बाळा. नॅशनल जिओग्राफी अनिमल प्लॅनेट या वाहिन्यांवरून
प्रसारित होणारे कार्यक्रम खरोखरच उच्च दर्जाचे असतात. विषयांचं वैविध्य, त्यांची अभ्यासपूर्ण व नियोजनपूर्वक हाताळणी, परिश्रम आणि कौशल्यपूर्ण प्रकाशचित्रण समजावून सांगण्याची आकर्षक धाटणी सांगणे सगळं काही छान असतं. म्हणजे इथे त्यांनी स्किल दिली आहे की आपल्या डिस्कवरी चॅनल वगैरे खूप चांगली इन्फॉर्मेशन देतात अॅनिमलच्या विषयी. बघा तुम्ही लोक डिस्कवरी चॅनल, नॅशनल जिओग्राफिकल चॅनल, अॅनिमल प्लॅनेट. प्रशंसा पाहता की नाही पाहत? अगोदर बघायचं, आता नाही. हा, आता तर आपण मोठे झालो. येस, प्लीज. कुठल्या लाईन? ही सगळी माहिती आपल्याला मिळते आपल्या मेंदूची एक विशिष्ट कार्यपद्धती आहे. आत आलेल्या माहितीवर तो प्रक्रिया करतो, तिचं वर्गीकरण करतो, योग्य कप्प्यात ती साठवून ठेवतो आणि याच बरोबर विशिष्ट काळात वापरली न गेलेली माहिती तो पुसूनही टाकतो. आपण आज विविध माध्यमांद्वारे जी माहिती मिळवितो त्यापैकी बऱ्याचशा माहितीचे हेच होतं. मेंदू ते अनावश्यक रद्दी फेकून देते. बरेचदा आपण निरुपयोगी गोष्टींची माहिती घेत राहतो. येस, याच्यात तुला काय कळलं? मेंदूची प्रक्रिया कशी असते, फॅक्ट, बरोबर? मेमरी तुम्ही जितकी रिवाइज कराल तेवढी लक्षात राहील. जिथे रिव्हिजन बंद करतो हळूहळू काय होतं, इरेज होतं. आपण ते सगळं इरेज करून टाकतो, म्हणजे किंवा आपल्या डोक्यात ते निघून जातं. राईट प्रशंसा? आपण एखाद्या टॉपिक शिकलो, त्याच्यानंतर टॉपिकचा कधी रिकॉर्डच नाही केलं, काय होईल? टॉपिक आपण प्रशंसा काही विचारले बाळा, अनम्यूट करा. मी दोघे क्लासमध्ये आहे, आपल्याला दोघांचं इंटरेक्शन मला महत्वाचं आहे. प्रशंसा, व्हिडिओ बंद कर. तर तुला माईकचा इश्यू होत असेल तर, पण तुला इंटरेक्शन करायचं आहे. यांचं इंटरेक्शन कम्प्लीट असतं, तुला इंटरेक्शन नसतं. प्लीज स्पीक टू मी. पुढच्या लाईन तुला वाचायची. अगदी डिस्कवरी बघतानाही बोल. अगदी डिस्कवरी बघतानाही आपलं हेच होतं. आपण टीव्हीचे गुलाम बनून तो जे दाखवील ते बघत राहतो. ते आपल्याला आवश्यक आहे का याचा विचार करत नाही. तिथं जे आणि जसं दाखवलं जातं ते आणि तसं बघत बसायचं. मग ते बघत असताना आपण किती आणि काय खातोय याकडे आपलं लक्ष नसतं. हरणाचा पाठलाग करताना तिथला चपळ चित्तानी त्याच्या लवचिक कण्याचं शचिक पाहताना सतत कुबड काढून वा लोळत टीव्ही बघणाऱ्या आपल्या कण्याची वाट लागते आहे हे आपण विसरतो. ओके, आतापर्यंत आपण पॅसेज मध्ये काय सांगितलंय? कशाचा ड्रॉबॅक सांगितलंय? टीव्हीचा आहे ना, बरोबर की नाही? टीव्ही बघितल्यामुळे काय नुकसान होतं? आपण कंटिन्यू टीव्ही बघतो आणि त्याचे गुलाम होऊन जातो, राईट?
आणि मग ते जे बघेल जे दिसतंय ते बघतच राहतो. आणि बघता बघता आपण काय खातोय, आपल्या शरीरावरती किती ताण पडतोय, आपण कुठलाही विचार करत नाही. त्याने एक उदाहरण दिलंय. एखादा थ्रिलर मूवी बघतो किंवा ऍक्शन मूवी बघतो, तर आपण पुढे इथे एनिमल प्लॅनेटचे हरणाची रेस बघतोय, हरण एकदम जोरात पळतोय, तो आपण इतका मन लावून बघतो. खरं तर त्याने ते कसं केलेलं असतं, चित्र त्याने अॅनिमेशन केलेलं असतं ना. त्या अॅनिमेशन मध्ये तुम्हाला एकदम थ्रिलर एक्सपिरियन्स देतात. पण आपण तो इतका इन्व्हॉल्व होऊन बघतो की ते बघता बघता आपण कधी बेंड झालोय, कधी बेडवरती लोळायला लागलोय याचा विचारही करत नाही. आणि तो इतका कंटिन्यू बघत राहतो की ह्यामुळे आपला पाठीचा कणा कसा हळूहळू कमजोर होत चाललाय, आपण कसे आळशी बनत चाललोय, ही गोष्ट आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही. बरोबर ना प्रश्नाचा? म्हणून तर आई बाबा आपल्या सारखे मागे लागतात. फिल्म बघू नकोस, पहिला असतं टीव्ही आणि तुझ्यामध्ये अंतर ठेव, राईट? मी व्यवस्थित बसून बघ, काय खातोय तर लक्ष देऊन खा. अयान प्लीज कंटिन्यू. दुसरं आपण टीव्ही पाहून अशी जी माहिती मिळवितो ती परिपूर्ण असते का? विश्वासाची माहिती मिळविण्यासाठी माणसापाशी 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक. या इंद्रियांमार्फत आपल्याला अनुक्रमे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांची जाणीव होते. एखाद्या वस्तूचा या 5 किंवा जास्तीत जास्त इंद्रियांमार्फत जेव्हा अनुभव घेतला जातो तेव्हा तिचं अधिकाधिक परिपूर्ण ज्ञान आपल्याला होतं. दूरदर्शन हे श्राव्य माध्यम आहे, म्हणजे 5 पैकी फक्त 2 इंद्रियांचाच उपयोग करावा लागणार, डोळे आणि कान. बाकी 3 इंद्रियांचे काय? त्यामुळेच निसर्गाची ही माहिती अत्यंत अपुरी आहे. येस, इथे मला तुम्हाला दोघांना प्रश्न विचारायचे, कोणी उत्तर देऊ शकता. कानापासून कुठली माहिती मिळते? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, 5 आहे. प्रत्येक सेन्स मधून वेगवेगळी आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. कानापासून काय मिळेल? शब्द, बरोबर. त्वचा, स्किन पासून स्पर्श, व्हेरी गुड. डोळे, इमेज, रूप, म्हणजे जे समोर दिसतं ते वी कॅन सी. जीभ, चव, रस, त्याला चव म्हणतात, बरोबर. आणि नाकापासून गंध, वी कॅन स्मेल. दूरदर्शनचा हा तर मोठा ड्रॉबॅक दिलाय, तर तुम्ही फक्त डोळे आणि कानच तुमचे काम करतात, बाकी पार्ट तुमचे ऍक्टिव्ह होतच नाही, बरोबर. तुम्ही जेवणाच्या ताटात काय वाढलंय, तुम्ही काय खाताय याचा पण सेन्स तुम्ही टीव्ही मध्ये इतके बुडालेले असतात की तो सेन्स पण तुम्हाला जाणवत नाही. आणि बऱ्याच वेळा न आवडलेली भाजी पण आई टीव्ही समोर जेवून लहान मुलांना बनवते, बरोबर ना. हो. कारण त्याने खावी. मग निसर्गातनं अभ्यास सगळ्यात जास्ती होतो. हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. मला आतापर्यंत लक्षात आलं असेल. असेल आतापर्यंत संपूर्ण कळालंय का? आणि तुम्हाला क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायचे. ओके. अय्यर आणि प्रशंसा. येस. प्रशंसा नाव प्लीज कंटिन्यू. आपण जेव्हा प्रत्यक्ष निसर्गाकडे जातो तेव्हा आपली 5ही ज्ञानेंद्रिय काम करतात. टीव्हीवर मुर्गाचा किडा नुसता दिसेल, दिसे, पण त्याचा मखमली स्पर्श कसं जाणवेल? भाद्रपदात बकुल प्राजक्ताच्या झाडाखालून जाताना सुवासाची जी मखमली प्रकरण होते. उन्हाची आग चहूकडे पेटलेली असताना बाभळी कडुलिंबाच्या सावलीत जो थंडावा जाणवतो
हे सगळं पंचेंद्रियांची पंचेंद्रियांनी अनुभवायला हवं, म्हणजे मग तो अनुभव परिपूर्ण होतो. थँक्यू बेटा. इथे दिलाय निसर्ग. ज्या गोष्टी निसर्गामध्ये आपण अपटीची प्रॅक्टिस घेतोय. हा अपटीचा एक महत्वाचा उत्तर दिलाय. तुम्हाला याचे प्रश्नोत्तर सॉल्व्ह करायचे. आतापर्यंत यामध्ये आपण काय वाचलं ते थोडक्यात सांगते मी. ह्यात त्यांनी सुरुवातीपासून हेच दिलंय की टीव्ही आपण कंटिन्यू बघतो. त्या टीव्ही बघण्याचे काय काय ड्रॉबॅक आहेत. मान्य आहे की तुम्हाला याच्यात खूप सगळी इन्फॉर्मेशन मिळते. पण ती इन्फॉर्मेशन बघता बघता बऱ्याच वेळा आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो. त्यात त्यांनी एक उदाहरण दिलंय की वेगाने धावलेला हरिण डिस्कवरी चॅनल मध्ये बघतो तेव्हा तुम्ही लहान मुलं बघितलं असेल, ते बघता बघता तो पूर्ण त्या टीव्ही समोर झुकलेला असतो. एखादा थ्रिलर मूवी बघतो, त्या थ्रिलर मूवी तेव्हा आपण पूर्ण इन्व्हॉल्व झालेलो असतो. लोळत 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 आपण बघतोय किंवा आपल्या समोर ताटात काय वाढलंय हे न बघता नुसता खात राहतोय. एक तर खूप खात राहतो, नाही तर काहीच खात नाही. एवढं आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेलो असतो. त्यामुळे आपल्या पाठीचा कणा खराब होतोय. आपले फक्त डोळे आणि कानच काम करतात. बाकी शरीराचे कामही करणं बंद होतात. आपले व्यायाम सगळे बंद होतात. तो त्यांनी फर्स्ट फ्लोर मध्ये दिलाय. आणि आता हा जो पॅसेज वाचला त्याच्यात दिलाय की निसर्गातली कुठलीही गोष्ट ही प्रत्यक्षात बघण्यात जो आनंद आहे तो टीव्ही मध्ये नाही. त्याने एक उदाहरण दिलंय. मृगाचा किडा तुम्ही बघाल टीव्ही मध्ये तर तुम्हाला तो टीव्ही मध्ये तो दिसेल, पण त्याची फिलिंग तो किती सॉफ्ट असतो. त्याला जेव्हा टच कराल तेव्हा ती फिलिंग तुम्हाला परिपूर्ण एन्जॉय करता येईल. एक दिलाय बकुळी आणि प्राजक्ता. याचा खूप सुंदर सुवासिक फुलं असतात. टीव्ही मध्ये तो सुवास तुम्हाला घेता येईल का? नाही. तुम्ही फक्त इमॅजिन करू शकता किंवा समोरचा जो रिॲक्शन देतो त्याच्यावर तुम्ही विचार करता, अरे हा खूप सुंदर वास असेल. उन्हाची आग चौकडे पेटलेली असताना बाभळी आणि कडुलिंबाच्या सावलीत बसणे. म्हणजे म्हणतो ना नॅचरल फ्रीज. फ्रीज कोण आहे? तर झाडाची सावली. पण झाडाची सावली तेव्हाच एन्जॉय करता येईल जेव्हा आपण खूप गरमीने कुठेतरी धावत पळायचं. तर तो धावत आली तर तुला एसीचा एन्जॉयमेंट जास्त मिळतो. ते तर मला कमी मिळतोय कारण आय एम हिअर ओन्ली. मग त्या गोष्टीची जाणीव तेव्हा होते जेव्हा ती बॅकग्राऊंड थोडं तयार झालेलं. हे सगळं पंचेंद्रियांनी आपण एक्सपिरियन्स करू शकतो जेव्हा आपण नेचरच्या जवळ जातो. ही माहिती संपूर्ण असते. ही प्रक्रिया केवळ मेंदूसाठी नाही तर मनासाठी सुद्धा असते. म्हणून नॅचरली ज्या गोष्टी प्रत्यक्षात बघतो त्या लॉंग टर्म मेमरी मध्ये जातात. बाकी सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या शॉर्ट टाइमच राहतात. काही वेळासाठी येतात, काही वेळापुरती राहतात, पुन्हा त्या कधी रिवाइज नाही केल्या, पुन्हा कधी कोणी त्याच्याविषयी बोललं नाही, तर हळूहळू त्या मेंदीतून संपून जातात. त्यांनी दिलाय कार्वर, जगदीशचंद्र बोस, डॉक्टर जैन गुडाल यांनी निसर्गाची दोस्ती करून साधना केली. आपल्या अगदी जवळ असलेले अभ्यासक सुद्धा आजही आपल्याला तेच सांगतात. नेचरमध्ये जो एन्जॉयमेंट आहे तो बाकी जगातल्या कुठल्याच गोष्टीमध्ये नाही. रीड द लास्ट 2 लाईन्स. त्याच्यात नाही बाळा. आम्ही पॅसेज ऑनलाईन मला वाटलं होतं नाव आपण अशा प्रकारे लास्ट नाही. लास्ट 2च राहिले तर दोघांना निसर्गाचा करून तेव्हा आपल्याला त्याची खरी खरी कुठली डिस्कवरी होईल. डिस्कवरी होईल. त्याची पंचेंद्रियांनी एक रूप झाल्याशिवाय ती त्याची गोपी आपल्याला सांगत नाही. बरोबर. डिस्कशन मध्ये सगळ्या गोष्टी आर्टिफिशियल आहेत. ही गोष्ट प्रत्यक्षात बदलते गेट अ कम्प्लीट एक्सपिरियन्स. आयार आणि प्रशंसा पॅसेज इज क्लिअर. आयार आणि प्रशंसा हरिविवामी. दोघे तर गायब झाले तुम्हाला आवाज येणार. आयान प्रशंसा मला आवाज येतोय बाळा. हो येतोय. हा याचा जरा स्क्रीनशॉट काढा कारण तुम्हाला क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायचे. मला स्क्रीन स्क्रोल नाही करता येणार. प्रशंसा आणि आयान मॅम पूर्ण दाखवा. हा तेच करते. इथपर्यंत दिसतोय. याच्यापेक्षा छोटा केलं तर तुम्हाला एकदमच छोटं दिसेल. इज इट फाईन? बघा इथे पूर्ण पॅसेज झालाय.
याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जे तुम्हाला उत्तर शोधताना सोपी मदत होईल. ओके कशासाठी आहे? काढला. गुड काढला. गुड. चला आपण सुरू करूया. काही काही ग्रामरचे क्वेश्चन आहेत आपण ते डायरेक्ट करू शकतो. उत्तर लिहायचे नोटबुक मध्ये. आजची डेट टाका, वरती एडिट टाका, अपठित. फक्त आपण उत्तर लिहायचे, प्रश्न लिहायचे नाहीत. नोटबुक काढा. तुला मी मेसेज कॉल करून दाखवेन. कन्वर्ट तुझ्या मोबाईल आहे? हा मग तू पण काढून घ्या स्क्रीनशॉट. मग तुला पण सारखं स्क्रीनशॉट. ते आहे कुठे आमचे महाराज? विरेन काय बोलले तू नाही येणार का? मग टेस्ट मध्ये पळा. तुम्ही लोकांनी पकडलं का नाही? इंग्लंड वेळेच्या आधी आयन प्रेझेंट आहे. प्रशांत सामंत प्रेझेंट आहे. पेन दे मला. तुझी सांगितलं आणि इथे फक्त पीटी दोघांची समोर. त्यांचा स्क्रीनशॉट काढून स्टार्ट. अयान आणि प्रशंसा तुम्ही सुरुवात करा मला. तू चाकर भी भाग नहीं सकती. विरेन कसा पळाला मलाच नाही कळलं. मला तर नाही दिसलं. तू म्हणते आले हा सेकंड म्हणून ठीक आहे बाळा तू पण स्क्रीनशॉट काढ. एक मिनिट हा मी पण स्क्रीनशॉट करू. नॅशनल आवडतं इंग्रज महाराष्ट्र. चलो स्टार्ट. क्वेश्चन आणि आय होप तुम्ही ऐकताय माझा आवाज. अयान प्रशंसा मध्ये मध्ये बोलत राहिले बाळांनो. प्रशंसा येत आहे मॅम. हा पहिल्याच उत्तर दे. उच्चचा विरोधी शब्द काय असेल? वी हॅव अ 3 ऑप्शन्स. नीच, बुटका, सखल. तुला दिसतंय की आणखी मोठे करू? उच्चचा अपोजिट वर्ड नीच. त्याच्यामध्ये शोधून बघा. नीच. हा बाळा बोल. नीच. नीच बरोबर करेक्ट. प्लीज राईट. अशी उत्तर पॅसेजमध्ये शोधून करायचे आहेत. फक्त उत्तर लिहा. सेकंड मध्ये पण सगळ्यामध्ये फक्त उत्तर लिहा. हा कुठला पेपर आहे तुम्हाला दाखवेन. हा सॅम्पल क्वेश्चन पेपर आहे. म्हणून आपण प्रॅक्टिस घेतोय जेणेकरून तुम्हाला पेपर मध्ये कसे क्वेश्चन येऊ शकतात अंदाज घेऊन. राईट ओनली आन्सर वरती एडिट टाका अपठित आणि साईडला लिहा सीबीएसई 2019-20 चा सॅम्पल पेपर आहे. तुम्ही पण नेट मधनं कधी प्रॅक्टिस साठी शेअर करून बघू शकता. अयान सेकंड प्रश्न वाचायचा असेल उत्तर द्यायचंय मला. बाकीचे उत्तर लिहित राहा. दिसतंय का आणखी मोठं करून? अयान आई किती तब्येत आज बरी नाहीये पण हळूहळू वाच म्हणा. रेवा संतोष आपण टीव्हीचे हा ठीक आहे. गुलाम. व्हेरी गुड. ठीक आहे. प्रशंसा तर तुझी उत्तर लिही. तिला जर तुला वाचून मग तुला लिहायचे. तो लेटर डू इट. तू कम्प्लीट कर. तुला काय डाऊट असेल तर ऑलवेज वेलकम करू. आता आमचे महाराजांची तब्येत बरी नाही तुम्ही कधीची आवाज रिस्पॉन्ड करू.
कम्प्लीट झालं सांगायचंय, मग मी खाली स्क्रोल करेल. वाचलं? प्रशंसा. तिसरा प्रश्नाचं उत्तर अयान. अयान. प्रशंसा. हा बोल बाळा. त्याची तब्येत बरी नाही, सगळ्यांच्या व्हिडिओवर मी बघून बोलते. हा. कुणाची आग चौकडे पेटलेली असताना बाबळी कडुलिंबाच्या सावलीत डाळ जाणवतो. खंडावा. व्हेरी गुड. आणि मस्त आहे प्रशंसा. त्याला पुढचं उत्तर यावर तुझ्याकडे हवंय. विशिष्ट काळात काळात बापू माहिती बदलून मेंदू मेंदूवरून उचलून उचलून टाकतो, विसरतो की मिळवतो. राईट ओनली आन्सर. याची उत्तर तुम्हाला शोधून लिहायची आहे. त्यामुळे तुमच्यासमोर मी पॅसेज ऑलरेडी शेअर केलाय. आधी शोधून लिहा, मग आपण डिस्कस करूया. 5 क्वेश्चन आले. 2 मिनिटं, मतलब 10 मिनिट्स घेऊ. 10 मिनिट्स मध्ये होऊन जाईल. आपल्या प्रश्नाचा अर्थ नाही समजला तर डेफिनेटली क्लास हा मॅम, तुम्ही विचारत होता काय? काय झालं तुम्हाला? नाही जरा मॅम चॅट मध्ये टाकतो तुम्हाला. अच्छा.
ठीक आहे, तू एक काम कर, फक्त लेक्चर अटेंड कर, तू रिस्पॉन्ड नाही दिला तरी चालेल, तुझा कॅमेरा आणि ऑडिओ आज बंद ठेव, चालेल, ठीक आहे. आज मी Okay, कसं ma'am. मला माहिती आहे तब्येत खूप खराब झाली. तुला थँक्यू. काय डाऊट असेल तर तू थोडापुरती अनम्यूट करून मला विचारू शकतो, अदरवाईज यू जस्ट लिसन. ओके मॅम. हा. चला 5 मिनिटं झाले. रेमा आणि प्रशंसा तुम्हाला दोघांना पुस्तक द्यायचं. आयान त्याचं काम कम्प्लीट करेल, त्याला काय डाऊट असेल तर ते विचारेल. Second question read the भाद्रपदात बकुळ प्राजक्ताच्या झाडाखाली जाताना काय जाणवते? पुन्हा रेडी आन्सर आहे. डन. कसं झालं बळा? नाही. ओके, प्लीज राईट. 2-3 वाक्यात उत्तर स्वाती देऊन मॅम टाक. आवाज दिलात का तुम्ही? हो, मी प्रशंसाशी बोलते. अच्छा. पुष्पलता मॅम जरा विरेनच्या विषयी विचारा ना. पुष्पलता मॅम बोला ना मॅम. फक्त विरेन, आता रेवा म्हणते की विरेन त्यासाठी आलेला, त्याच्यानंतर तो निघून गेला, मग तुम्ही लेक्चर का नाही अटेंड केलं? जरा मराठी आहे, आयसीसी मराठी. 1 मिनिट. हा. विरेन म्हणून स्टुडंट होता, तो टेस्ट साठी आला. टेस्ट नंतर त्याने ते लेक्चरला बसतो, पैसे भरून तो नाही बसतो. इथं बघा, विरेन तर संदेश काय रेवा त्याला माहिती असतं. गेला असं तर पाण्याची म्हणून बघा काय झालं.
डन. क्वेश्चन 6. क्वेश्चनच नाव आहे की प्रसन्न. क्वेश्चन 6. क्वेश्चन 6 अनम्यूट कर मला. And third question. काय झालं? दूरदर्शन हे कोणत्या प्रकारचे माध्यम आहे? हा प्रश्नाचं पहिल्याच उत्तर दे बाळा. झालं ना लिहून? हो. निसर्गाशी दोस्ती केलेला अभ्यासक कोण आहे? डॉक्टर जयंत गुडाल यांनी निसर्गाशी दोस्ती केली. व्हेरी गुड. अरे वा. भाद्रपदा सेकंड क्वेश्चन. भाद्रपदा गफूर प्राजक्ताच्या झाडाखालून जाताना काय जाणवतो? बकुल प्राजक्ताच्या झाडाखाली जाताना सुवासाची जी मखमली पाखरण होते. पाखरण होते. उन्हाची आग पाखरण होते. बस बकुल आणि प्राजक्त उन्हाचं तर कडुलिंबाचं ते वेगळं. ते कडुलिंबाचं. थर्ड क्वेश्चन. नाही तिला सांगू देतो. तू कमेंट कर. एक तू थर्ड. दूरदर्शन हे हक्श्राव्य माध्यम आहे. दृकश्राव्य. दृक म्हणजे पाहणे आणि श्राव्य म्हणजे ऐकणे. दृकश्राव्य. हा टीव्ही मध्ये आपण ऐकू पण शकतो आणि पाहू पण शकतो. नेक्स्ट नंबर 4. आता सांगते ती. हरणाचा पाठलाग करताना तिथे स्पेलिंग एरर झालाय. चपळ चिता पाहताना काय होतो? फर्स्ट मेसेज मध्येच आहे बघ. पटकन शोध आणि सांग मला. आपल्याला तर बघ हळूहळू कळताना पण कंटिन्यू बघत राहिलं तर काय होईल. कशाचा नाही लिहिलं असेल कशाचा तू सांगू शकतेस. कशाचा तू नाही. हरणाचा पाठलागा करताना तिथला चपळ चित्तात मी त्याचे लवचिक करण्याचे चित्र पाहताना सतत उघड काढून व लोळत टीव्ही बघण्याचे आपल्याला करण्याची मात्र वाट लागली. कण्याची पाठीचा कणा करण्याची वाट लागली जाणवते किंवा हे आपल्याला जाणवतं. बरोबर. ते पाहता पाहता कुबड म्हणजे कुणाची पाठ होते. आपण एकदम त्या टीव्हीच्या आतमध्ये घुसतो की आता पुढे काय होणार आहे तो कळणार आहे की नाही. पण ते इतका एन्व्हायरमेंट बघतो की त्याच्यात आपल्या शरीराचे काय हाल होतात त्याचा आपण विचारच करत नाही. येस. मेंदूची कार्यपद्धती स्पष्ट करा. एकदम क्लिअरली दिलंय सेकंड मेसेज मध्ये. कशाचा यू हॅव टू राईट. तेव्हा मग लिहायचंय तुला 2 ते 3 वाक्यात. या कुठे लिहिलं असेल हे कोण लिहिणार. उतारा आधारे मेंदूची कार्यपद्धती स्पष्ट करा. प्रश्नाचा हात बाळा तू का लिहिलायस. लिहिलं नाही असं. का नाही दिलं. सेकंड मेसेज मध्ये मला क्लिअर आहे. या पटकन चला दोघी जणी. थोडं रायटिंग प्रत्येक लेक्चर मध्ये झालंच पाहिजे. म्हणून क च पहिलं वाला ना.
चले वाचून दाखव प्रशंसा. तुझे लिहिलेस ते पहिल्याचं उत्तर, सेकंडचं उत्तर देवा वाचेल. प्रशंसा प्रशंसा आपण बोललो नाही तर कसं कळणार टीचरला? तसंच लिहायचंय का? हो, मेंदूचं काय काम असतं ते वाचून दाखव मला. तेव्हा ना मेंदूची विशिष्ट कार्यपद्धती असते. दिसलं? हो. तिथून वाच. आत गेलेली माहिती ते पूर्ण. दुसरं तुला करायचं शोध. हा अच्छा क्वेश्चन हवा. वाच बळा प्रशंसा. कसं वेळेवर पॅसेज आहे. मेंदू विषयांचं वैविध्य त्यांची अभ्यासपूर्ण व नियोजनपूर्वक हाताळणी, परीक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रकाश चित्रण समजवून सांगण्याची आकर्षक घटना सगळं काही छान असतं. ओके चलो. तेव्हा आय होप यू डन. वाचून दाखव नंतर लिहा. पंचेंद्रिय आणि त्याची जाणीव. त्याची जाणीव कोणती ते उतारा आधारे स्पष्ट करा. आपण जेव्हा प्रत्यक्ष निसर्गाकडे जातो तेव्हा आपली पाची या ज्ञानेंद्रिय काम करतात. टीव्ही वर दुर्गाचा किडा दिसेल पण त्याचे मखमली स्पष्टीकरण करता जाणवे. स्पर्श म्हणजे तुम्ही एखादा रेशमीचा सॉफ्ट खेळ टीव्ही ते बघू शकता, पण प्रत्यक्षात त्याला तुम्ही प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला त्याचा मखमली स्पर्श एन्जॉय करता येईल. पुढे खाद्यपदार्थ बघून प्राजक्ताचा बकुल आणि त्याचा सुवास सुंदर असतो, जे फक्त टीव्ही मध्ये दिसेल, प्रत्यक्षात तो एन्जॉय करता येईल. त्याचा वास घेता 2-3 वाक्य द्यावंच सांगितले. आणि इथं तिसरं वाक्य आणि तिसरं वाला पण आहे. तिसरं उदाहरण बकुळ, प्राजक्ता आणि कडुलिंब आणि पाबळ. त्याच्या सावलीचा एन्जॉय करण्यासाठी कडक उन्हातून चालत जावे आणि मग बाबळीच्या झाडाखाली बसावे. तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने त्याचा थंडावाचा रिअल एन्जॉय करता येईल. राईट फास्ट पटकन लिहून मला कम्प्लीट करून दाखवा. प्रशंसा पटकन 2 मिनिट कम्प्लीट करून मला याचा स्क्रीनशॉट करून पाठवशील. चार्ट मध्ये पाठवता ते चार्ट मध्ये पाठव. मेल करता असेल मेल कर. तेव्हा तर मी प्रत्यक्षात चेक करणार आहे. प्रशंसा चार्ट मध्ये पाठवली असेल चालेल. अटॅचमेंट येत असेल पटकन लिहा, कारण म्हणजे शुद्धलेखनाची चुका दोघांच्या पण होत आहेत. सो आय हॅव टू चेक द स्पेलिंग. अयान तुझं पण लिहून झालं तर मला फोटो काढ आणि जरा चॅट मध्ये किंवा मेल मध्ये पाठव. ओके अयान. जे मला तुमच्या तिघांच्या स्पेलिंग थोडेसे एकदा नजर खाली घालवायचं. पण तुमच्या तिघांचा जरा मेजर इश्यू मला हा दिसतोय. सब्जेक्ट पार्ट मध्ये यू आर गुड, पण लिहिताना तुमच्यामध्ये खूप शब्दांची मांडणी व्यवस्थित होत नाहीये. मांडणी अयांची व्यवस्थित होते, पण अयांची शुद्धलेखनाच्या चुका होतात. अयांचा सब्जेक्ट मॅटर खूप चांगलं आहे, पण ते सेंटेन्स फॉर्मेशन करताना शुद्धलेखन थोडंसं वरती खाली होतं. बेटर लेट मी गो थ्रू वन्स. तर फिनिश झालं की मला पटकन फोटो पाठवाल आणि कुठे पाठवाल ते सांगा. मी मेल करते किंवा मी फोटो पाठवते, व्हॉट्सअप करते किंवा विचार में
झाले सगळे उत्तर आलं. आणि मला पहिली वेलांटी देवा तुला प्रत्येक वेळी मी सांगते पुन्हा तेच चुका करतेस तू काय केलं आणि काय मला पहिली वेलांटी छोटी की मात्रा ना बडी की मात्रा हा तेच कट करत नाही असं कधीच नसतं तू कुठेतरी माइंड सेट किंवा डोक्यात फिट झाले की तू पुन्हा पुन्हा फिरून तेच करतेस नाही नाही ते करेक्शन कर आता हा कर कर तसं नाही छोटीशी मग असे टाकतात अरे हो पण मात्रासाठी ती नाही नको तुला हे बघ आम्ही असतो मात्रा कुठे तुझी मात्रा केलीच नाही त्याला इकडे फिरवलं आता नेहमी लक्षात घेता चुका करायच सो अपसेट पण तुझा फायदा काय तुला मराठी खूप चांगला आहे तुला सगळं समजतंय आता तुला मी चार चुका पुस्तकांमध्येच मला दिसले मी इथून जास्त वाचून गेलो मग वाचूनच द्यायचं होतं हे काय हिरा हिरा मी फक्त हं. वाचण्यासाठी हे काय लिहिलं वाच वड काय तो भाद्रपद व होता बघ तू तुझं सुधारेकरण तुला पुन्हा वाचता येत नाही बघ तू लक्ष्मणी पकरण असते ते सगळं काय खरं सोडायचं पुढे पण नाही बोलले ना ते नाही आवडत. मग कट ना आता का ते इंग्लिश मध्ये ना हरणाचा पाठलाग करताना त्याच्यात ना पाठीचा काढायच्या बोलायचं पण अशी माहिती परिपूर्ण हे कान रण दिसतो मला माहिती कसं राहिलेलं आहे व कुठला गेले वाटतं तू वनचं उत्तर हे कळलंस सेकंडच्या एका फंक्शन दिलेलं तेव्हा आपली वाढावं लागणार मला मग फायदा काय तुम्ही एवढा असतो त्याच्यामध्ये पेपर काय आउट ऑफ सिलेबस काही आउट ऑफ सिलेबस बोल काय आउट ऑफ जे आम्हाला क्वेश्चन दिलेलं त्याची आउट बोललं नव्हतं की नाही तरी असं आउट ऑफ सिलेबस येत होता मी लिहिणार पण असं त्याचं म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं की आपण ते शिकवतो ते सगळं एक्झामसाठी प्रिपेअर करायचंच आहे दोन डिफरंट डेटा आणि स्वतः उत्तर कम्प्लीट करा आणि पहिलाच म्हणून बाकी आहे प्रशंसा आहे बेटी पटकन पाठव काय करतेस मेल करतेस की व्हॉट्सअप करतेस की याच्यात पाठवतेस ह्याच्यात पाठवतो. हा पाठव पटकन काय रे तुम्ही एवढं विषय मुला एवढा अभ्यास करून सुद्धा रायटिंग इम्प्रूव्ह नाही झालं तर मग त्याचा काहीच फायदा राहणार नाही Ayan, I'm also waiting for your response. Please. You can mail, you can WhatsApp. थोड़े तुम्हारे सभी नंबर पर आ जाएंगे. लिहून झालंय ना प्रशंसा? मोठं खतरा. हा, पाठवलं जरा. किंवा तू स्क्रीन शेअर करू शकतो मला दाखवलं तरी चालेल हा यार हा मी पाठवलंय काय व्हॉट्सअप केलंयस की व्हॉट्सअप मोबाईल इथे चॅट मध्ये पाठवतात की का बघा या अया आहे चॅट मध्ये अटॅचमेंटची लिंक आहे इथे जरा पटकन सोपं जाईल मला व्हॉट्सअपचा परत मेल करावं लागेल मेलवरनं तुम्हाला स्क्रीनशॉट करून दाखवायचं ट्राय होते इथे पाठवायचं
हा इथे बघा, इथे ऑप्शन दिसेल तुम्हाला. प्रश्नचा पाठवलंच बाळा. चालू झाली की. पटकन पाठवा, आय एम वेटिंग. प्रशांतचा बेटा तुम्ही बोलणार नाही तर मला पुढे शिकवणं पण कठीण होईल. मॅम आलं का? ते चार्ट पण टाकलेत बाळा. हो. अजून आज दिसत तर नाही मला. नेटवर्क ते तिकडे तो सर्कल दाखवतोय. हा म्हणजे अजून ते गोल फिरतो. जेव्हा तुझ्याकडचा पूर्ण सेंड होईल ना तेव्हा ते इकडे दिसेल. हो. प्रशंसा, what is your status? माझंही होत आहे. तू पण सेंड केलंयस ना पण? हो केलंय, ते होत नाहीये. ठीक आहे, तोपर्यंत आपण जरा पुढे जाऊया. तोपर्यंत दिसत नाहीये, येईल ते नेटवर्क मुळे तुम्ही सुरू झाले. थोडसा ग्रामर घेऊयात आता आणि मग नेक्स्ट लेक्चरला आपण घेतोय पुढचा टॉपिक. काव्याकडे घेऊया, तिघांना पण होऊन जाईल. फक्त प्रशंसाला नाहीये ना. प्रशंसा प्रशंसा मॅडम हो नाहीये मला. हा, मग तू काय करशील, करुणा कश्यपचा पुढचे पेजेस स्कॅन करून ठेवशील. जोपर्यंत मी त्यांची ती कोड कम्प्लीट करून देते. ठीक आहे, मग तुझा मी करुणा कश्यपचा चॅप्टर नंबर 7 आपल्याला सुरू करायचा आहे. बरोबर ना? हे बघा, सॅम्पल क्वेश्चन पेपर पुढे मी काढलेले आहेत. तुझ्याकडे खूप चांगलं आहे का सीबीएसईचे ग्रामर टॉपिक अनसीन, तुम्ही याच्यातनं चांगलं प्रॅक्टिस करू शकता. ओके, बघ आता आपण ग्रामर घेतोय. स्क्रीन शेअरिंग दिसते आहे आणि प्रशंसा? हो मॅम, दिसते. हा, पटापट उत्तर द्या. तोंडी जातील अगदी लिहिण्याची सुद्धा अपेक्षा नाहीये. ब्रेक नंतर आपण काव्याकडे जातोय. प्रत्येकाने एक एक उत्तर द्यायचंय. चला जेव्हापासून सुरू करूयात. ती ऑफलाईन आहे म्हणून. काल मी मंदिरात गेलो. अधोरेखित शब्दांची जात ओळखा. सांगा मग. 4 शब्दांच्या जाती आहेत. कोणत्या आहेत? एनिवन? प्रशंसा, अयान, देवा. शब्दांच्या 8 जाती कोणत्या आहेत? नाम, सर्वनाम, क्रियापद पण आहे. हे क्रियापद आहे. व्हेरी गुड, पहिलं आलं. व्हेरी गुड, क्रियापद आहे. गुड. तेव्हा काय झालं मला हे सांगा ना शब्दांची जाती. क्रियाविशेषण आहे पुढे. व्हेरी गुड. आणि नाम आहे. प्रशंसा आणखी कुठल्या असतात शब्दांची जाती? उभयनवी, व, आणि, पण, परंतु. बरोबर. हो. आणि शेवटचं असतं केवल प्रयोगी. केवल प्रयोग म्हणजे ज्याला खरंच प्रॉब्लेम आहे. जर लेक्चरला आपण टेस्टच करतोय आणि आपण पुन्हा आहे तिथेच राहतोय ते आपली गाडी जात नाही. मध्ये काय असतात? व, आणि या नोटबुक मध्ये केवल प्रयोगी म्हणजे असं एक्सक्लेमेशन म्हणजे वा.
वर खाली नंतर शब्दांना जोडून देतात ते या कारण त्याशिवाय तुम्हाला ग्रामरचा एक्सरसाइज सॉल्व्ह करता येणार नाही. सो यू हॅव टू राईट दिस. सेकंड मार्क अयान हॅलो ट्राय कर बाळा. नेपोलियन हा ही माझं लिहिलेत कार्ड प्रकार कुठे बघा कुठे पाठी दिसतात का शोध बरं मिळाले तर मग तुला परत नाही लावणार. गुड. हा बोल बाळा. नेपोलियन हा ठीक आहे. प्रशांत तू बोल. आज आयांची तब्येत खराब आहे त्यामुळे मी त्याला फोर्स नाही करू शकत. अगं प्रशंसा बोल बाजी बाळगी. नेपोलियन हा अद्वितीय अद्वितीय योद्धा होता. त्या वाक्यातलं विशेषण कोणतं आहे? हा अद्वितीय. अद्वितीय ओनली. अद्वितीय म्हणजे नेपोलियन हा असा योद्धा होता एक अद्वितीय ज्याला कोणाची कंपेअर होऊ शकत नाही. व्हेरी स्पेशल. तो विशेषण इथं ऍडजेक्टिव्ह. आता तुम्ही ब्रेक मध्ये जा. ब्रेक नंतर आपण बाकीचा ग्रामर घेऊ आणि मग काव्यकारमध्ये जाऊया. ठीक आहे. आणि मग तेव्हा तू कर्ण करशील तर स्कॅन करशील. ओके मॅडम. प्रशंसा आणि मला तुझे नोट्स अजूनही मिळालेले नाहीये. तुझे पण नाही मिळाले. प्लीज पाठवून ठेवा. ट्राय करतोय बट ते लोडिंगच येते. मला वाटतं की ते डीएनएस नाही आहे त्याला. तो लोडिंग मध्ये राहू दे. 15 मिनिटं होत राहील. ब्रेक नंतर आपण घेऊया. तसंच सोडून दे. प्रशांत तू पण लोडिंग मध्ये आहे तर राहू दे. ते येईल हळूहळू. मे बी टेक टाइम. ओके एन्जॉय युअर ब्रेक.